ज्यावेळी आपण आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहतो त्यावेळी आपल्या देशाचे 25 कोटी लोक आज दारिद्र्याच्या खाईमध्ये खितपत पडलेले आहेत। याचा विसर पडून कसं चालणार आहे? याच्याकडे आपण डोळेझाक करू शकतो का? ही आपण करू शकत नाही आणि हे खूप मोठं आव्हान आपल्या समोर आहे। ही दुसरी नकारात्मक बाजू। आणि तिसरी नकारात्मक बाजू जी आहे ती अनेक वेगवेगळ्या प्रकारची आहे, पण त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून अनेक बाबी येतात। पण मला तिसरी नकारात्मक बाजू जी आपल्याला समजावून सांगायची आहे ती म्हणजे आपण सामाजिक क्षेत्रावरती करत असलेला खर्च, आपण म्हणजे सरकार अशा अर्थानं आपण करीत असलेला खर्च हा सातत्यानं अत्यंत तुटपुंजा राहिलेला आहे। आणि इथे आपला ढोंगीपणा तुम्ही पहा की आपण उठता बसता महात्मा फुलेंचं नाव घेतो, आपण उठता बसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, परंतु सगळ्या पक्षांच्या सरकारांनी, मी राजकीय भाषण करत नाहीये, सगळ्या पक्षाच्या सरकारांनी शिक्षणावरती कमीत कमी खर्च केलेला आहे। तुम्हाला गंमत सांगतो की शिक्षणाची ज्या वेळी गोष्टी करतात, आणि हे फार महत्वाचं आहे, या टप्प्यावरती आता शिक्षणाकडे मुद्दाम मी वळतो आहे, शेवटून दुसरा मुद्दा माझा तो आहे, या टप्प्यावरती शिक्षणाचं महत्व फार वाढलेलं आहे। त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आपण आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने जात असताना आपलं सगळ्यात मोठं बलस्थान काय आहे? तुम्हाला माहिती आहे का आपलं सगळ्यात मोठं बलस्थान काय आहे? आपलं सगळ्यात मोठं बलस्थान आहे आपल्या देशामध्ये असलेलं तरुणाईचं जास्त आणि वाढतं प्रमाण। तुम्ही जगातले सगळे विकसित देश घ्या, सगळे विकसित देश, या सगळ्या विकसित देशांमध्ये तुम्ही जर पाहिलं त्यांच्याकडे, तर त्यांच्याकडे वृद्धांचं प्रमाण फार जास्त आहे, वृद्ध लोकांचं प्रमाण फार जास्त आहे आणि वाढत आहे। त्या उलट भारत आणि चीन हे असे दोनच देश आहेत जिथे तरुणाईचं प्रमाण जास्त आहे आणि ते वाढत आहे। तुम्ही या सगळ्या देशांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसेल की या सगळ्या देशांमध्ये त्यांचा विकास, जास्तीत जास्त विकास केव्हा झाला? ज्यावेळी त्या देशांकडे तरुणाईचं प्रमाण जास्त होतं त्यावेळी या देशांचा जास्तीत जास्त विकास झाला आणि दे बिकेम द डेव्हलप्ड नेशन्स। आपल्याकडे आता ते उतरणीला लागलेले आहेत की त्यांच्याकडे वृद्ध लोकांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि वाढतंय। त्या उलट भारत आणि चीन यांच्याकडे तरुणाईचं प्रमाण जास्त आहे आणि वाढत आहे। तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाचं सरासरी वयोमान काय आहे? तुम्हाला माहिती आहे का? फक्त 24 वर्ष, फक्त 24 वर्ष। तुम्ही अमेरिकेमध्ये जर पाहाल तर अमेरिकेमध्ये सरासरी वयोमान 36 वर्ष आहे, युरोपमध्ये ते 40च्या जवळपास आहे आणि जपानमध्ये तर ते 45च्या जवळपास गेले असं म्हणतात। आपल्याकडे ही जी तरुणाई आहे हे आपलं सगळ्यात मोठं बलस्थान आहे आणि हे बलस्थान जे आहे त्या बलस्थानाचा वापर करूनच आपण इथून पुढे आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो। हे जर खरं असेल तर हे जे बलस्थान आहे त्याची जोपासना केली पाहिजे। जर आपण या तरुणाईला योग्य ते शिक्षण आणि योग्य ते प्रशिक्षण दिलं नाही तर आपण खाणारी तोंड वाढवणार आहोत, काम करणारे हात मात्र वाढवणार नाही। आणि त्या परिस्थितीमध्ये आपण आर्थिक महासत्ता होण्याचं जे स्वप्न आहे ते दिवा स्वप्न ठरण्याची शक्यता फार मोठी आहे। त्यामुळे शिक्षणाला या अर्थाने मी म्हणतो की उच्च शिक्षणाला पूर्वी कधी नव्हतं एवढं महत्व आज प्राप्त झालेलं आहे। आय हॅव गॉन ऑन रेकॉर्ड whether or not India would become an economic superpower is going to critically depend on what we do, what investment we make in the field of education. तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या, जर आपण शिक्षणाच्या क्षेत्रावर योग्य गुंतवणूक केली नाही तर आपण आर्थिक महासत्ता होण्याची जी स्वप्न आहे ती हवेमध्ये विरून जाणार आहे। इतकं त्या शिक्षणाचं महत्व वाढलेलं आहे। शिक्षणाकडे पाहिल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांशी बोलाल त्यावेळी एक गोष्ट सांगितली जाते, आपण फार प्रगती केलेली शिक्षणामध्ये। आपल्याकडे साक्षरतेचं प्रमाण बघा 66% आहे। स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी केवळ 18% जनता साक्षर होती, आज मितीला 66% आहे। हे आपल्याला खूप वाटतं की भरगच्च प्रगती केलेली आहे। अजिबात भरगच्च प्रगती नाही, अजिबातच नाही। आपल्याकडे साक्षरतेची व्याख्या केवळ अक्षर ओळख एवढी मर्यादित असताना सुद्धा आपलं प्रमाण जे साक्षरतेचं आहे ते फक्त 66%। आजूबाजूच्या देशांच्याकडे तुम्ही पहा, श्रीलंकेसारख्या देशामध्ये 80%पेक्षा जास्त साक्षरता आहे, चीनमध्ये 90%च्या जवळ साक्षरता आहे, कोरियामध्ये 90%च्या वरती साक्षरता आहे आणि आपण 66%ची टिमकी वाजवत बसलेलो आहोत। बरं, ही 66% जी आपली साक्षरता आहे इट इज अन ॲव्हरेज। तुम्हाला माहिती आहे की ॲव्हरेज मेनी टाइम्स कन्सील्स मोर दॅन व्हॉट इट रिव्हील्स। जे व्यक्त होतं सरासरीमधून त्यापेक्षा काही बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात। आपला जो 66% जी सरासरी आहे
त्याच्यामध्ये केरळ सारखी राज्य आहे जिथे 80% जास्त सरासरी आहे, 80% जास्त साक्षरता आहे. त्याच्या उलट उत्तर प्रदेश काय किंवा बिहार काय अशी राज्य आहेत जिथे साक्षरतेचं प्रमाण अत्यंत कमी आहे. असा प्रश्न विचारून पहा की बिहार सारख्या राज्यामध्ये महिलांमध्ये साक्षरतेचं प्रमाण काय असेल. त्याच्या पुढे जाऊन असा प्रश्न विचारून पहा की बिहार सारख्या राज्यामध्ये दलित महिलांमध्ये साक्षरतेचं प्रमाण काय असेल. आज मी तिला सुद्धा ते 20 ते 25% पेक्षा जास्त नाही. हे दारुण वास्तव आहे. जर आपल्या देशाच्या समाज घटकांमध्ये जर 20 ते 25% लोक सोडले तर उरलेल्या 75% लोकांना जर अक्षर ओळख सुद्धा नसेल तर आपण आर्थिक महासत्ता होण्याच्या ज्या गोष्टी करतो आहोत त्या किती फिजूल आहेत किंवा किती फिजूल ठरू शकतात हे आपल्या लक्षात येईल. इथे कळीचा मुद्दा आहे सरकारचा या बाबतीतला रोल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 100 वर्षापूर्वी इथे जवळ कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांनी असा नियम केला होता की संस्थांच्या नियम म्हणजे कायदा केला होता, नुसताच नियम नाही कायदा केला होता की संस्थांच्या एकंदरीत उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे आणि तो 1919 साली केला होता. आणि जर तो केला नाही तर त्या पदाधिकाऱ्यांना शिक्षा करण्याची, मंत्र्याला शिक्षा करण्याची तरतूद त्या कायद्यामध्ये होती. ही 1919 सालची गोष्ट. छत्रपती शाहू महाराजांनी मधल्या काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. नंतर 1964 ते 66 या काळामध्ये आपल्या देशात, त्यावेळी स्वतंत्र झालेल्या देशामध्ये आपल्या कोठारी कमिशन, कोठारी आयोग नावाचा आयोग नेमण्यात आला. त्या कोठारी आयोगाने काय सूचना केली की एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे. हे 1964 सालची गोष्ट. 1919 साली सुरुवात झाली. 1964 साली 66 साली कोठारी कमिशनने ते म्हटलं. 2006 साली नियोजन आयोगाच्या एका समितीने रेकमेंड काय केलेलं आहे की एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च शिक्षणावर झाला पाहिजे. अरे गेली 100 वर्ष आपण हेच बोलतो आहोत. प्रत्यक्षात किती खर्च झालेला आहे तुम्हाला माहिती आहे का? प्रत्यक्षामध्ये राष्ट्रीय उत्पादनाच्या फार फार तर 3.5% खर्च आपण शिक्षणावर केलेला आहे. या अर्थानं मी म्हणतो की आपण उठता बसता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो किंवा महात्मा फुल्यांचं नाव घेतो, पण शिक्षणावर ज्यावेळी खर्च करायची वेळ येते त्यावेळी हात आपण आखडता घेतो. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणं ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ज्यावेळी आपण ऐकतो आणि पाहतो, चर्चा चाललेली आहे खासगी विद्यापीठ इथे येणार उच्च शिक्षण देण्यासाठी, मला अतिशय ते घातक वाटतं, अतिशय घातक वाटतं. मी एरवी खासगीकरणाचं काही प्रमाणात समर्थन करतो, परंतु शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये माझा खासगीकरणाला आणि जागतिकीकरणाला संपूर्णपणे विरोध आहे. कारण ज्या प्रकारचं फी स्ट्रक्चर येणार आहे, ज्या प्रकारचं फी स्ट्रक्चर या परदेशी विद्यापीठ आल्यामुळे येणार आहे, ते कोणाला परवडणार आहे? कोणाला परवडणार आहे? ते माझ्या बहुजन समाजातल्या मुलांना परवडणार आहे का? ते गरीबातल्या मिडल क्लास किंवा इव्हन अप्पर मिडल क्लासच्या लोकांना परवडणार आहे का? ज्यांच्याकडे मार्क कमी आहेत परंतु पैसे जास्त आहेत असेच विद्यार्थी तिकडे जाऊ शकतील. आणि बहुजन समाजाला ही जी ज्ञानाची गंगा महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी ही जी ज्ञानाची गंगा बहुजन समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याची फळं आपण पाहतो सकारात्मक. ही गंगा जर थांबवण्याचा प्रयत्न जर झाला तर मला असं वाटतं की त्याचा निषेध करावा तेवढा कमीच होईल आणि ते होऊ देता कामा नये. आज मी तिला परिस्थिती अशी आहे की 16 ते 22 या वयोगटामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किती विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची परवानगी, उच्च शिक्षण घेतात आपल्याकडे ते प्रमाण आहे ते 9% जवळपास आहे. 9%. अमेरिकेमध्ये ते प्रमाण 25% जास्त आहे. प्रत्येक विकसित देशामध्ये ते 25% जास्त आहे. मात्र आपल्या देशामध्ये ते प्रमाण फक्त 9% आहे. आणि ते वाढवताना जर तुम्ही खासगी विद्यापीठ किंवा परदेशी विद्यापीठ आणून 100% खासगी गुंतवणूक करून जर आणणार असाल तर त्यातून ते प्रमाण वाढेल. पण ते वाढेल कोणासाठी वाढेल? कोणाला तो ऍक्सेस प्राप्त होणार आहे? आणि त्यातून भारत